नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल राऊत. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण हा व्हिडिओ कारलीवरील व्हिडिओ बनवत आहे आणि हा फार दिवसांनी बनवत आहे. तर मित्रांनो, आपले कारले चालू झालेले आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपले कारले कारले दाखवा. आणि कारली आपली चालू झालेली आहे. ही आनंदाची बातमी आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण निघाले सुद्धा आहे. हे बघू शकता, मी पन्न्यावरून राहिलो आता. हे बघा आपल्या कारल्याची क्वालिटी. तुम्हाला मी म्हटलं होतं का कारले म्हणजे डोबण्यापासून निघण्यापर्यंत हे बघू शकता आपली लाईन लागली आहे पन्न्याची. वाटतं का लाईन लागली आहे पन्न्याची. तर तुम्ही बघू शकता क्वालिटी पहा, छान क्वालिटी आहे. हे वहिनी जे सीड्स आहे ते चांगलं निघालेलं आहे. आपलं 2 व्हेरायटी होती, पण एक व्हेरायटी तेवढी खास नाही निघाली. पण वहिनी ही व्हेरायटी चांगली आहे. म्हणजे त्या रोग प्रतिकार शक्ती त्यामध्ये चांगली आहे. आता आपल्याला हा माल बाजारावर पाठवायचा आहे. क्वालिटी छान आहे आणि मालसुद्धा म्हणजे चालू होऊन आपल्याला हे कमसे कम 15 ते 20 दिवस झालेले आहे. 15 ते 20 दिवस झाले आहे आणि क्वालिटी चांगली आहे. यासाठी आपण काही फवारणीसुद्धा केलेल्या आहे. मी आता पन्न्या भरता भरता तुम्हाला सांगत आहे. यासाठी आपण काही फवारणीसुद्धा केलेली आहे. जसं करा आपल्या कारलीवर नाही का डावणी रोगसुद्धा आला होता. त्यासाठी मी तुम्हाला काही पहिले औषध सांगितले होते. त्यानंतर आपण दुसऱ्यासुद्धा औषधाचा वापर केलेला आहे. त्यासाठी आपण मेरिऑन सुद्धा वापरलेला आहे. आणि पहिला बायर कंपनीचं मेलोडी सुद्धा वापरलेलं होतं आपण. तर मेलोडी आता त्या कंपनीचं बंद झालं. आता ती दुसऱ्या कंपनीचं मिळते मेलोडी. तर ते सुद्धा आपण वापरू शकतो. चांगला रिझल्ट आहे मेलोडीचा कारल्यावाली रोगासाठी. आणि सध्या चांगली आहे. जेवढे जास्त शेंडे काढेल शेंड्यामध्ये जेवढी जास्त शिसले लागेल तेवढी चांगलं. तर अशा पद्धतीने आपली कारली चालू आहे. आणि तुम्ही खताचा वापर जास्त करा. कमसे कम 7 ते 8 दिवसांनी खताचा एक डोस झालाच पाहिजे. त्यामुळे काय होते, कारलीला जास्तीत जास्त शिसले येऊन म्हणजे तेवढे जास्त आपले कारले तुटू शकतात. तर अशा पद्धतीनं जसं मी काही म्हणलं होतं, डोबण्यापासून तर निघण्यापर्यंत आता आपली कारली चालू झालेली आहे. तर 15-20 दिवस झाले आम्ही 100 पन्न्या काढलेल्या आहे आतापर्यंत. भावसुद्धा चांगला आहे, 40 ते 45 रुपये चालू आहे. तर ही झाली आजची. तर अशा पद्धतीने. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे समजा आत्ता ह्या कारलीला लाग चांगली सुरू होईल. याच्या पुढं अजून चांगला माल निघेल. तर जसा जसा निघेल तसा तसा मी सांगणारच आहे, व्हिडिओ काढणारच आहे. पण तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, कारण की आपल्याकडे फुलकोबीसुद्धा आहे, फुलकोबीचे व्हिडिओज आहे. आणि तुम्ही जर माहिती नसेल घेतली तर याच्या पूर्वीचे व्हिडिओ पहा, कारण की मी डोबण्यापासून सगळं सांगितलेलं आहे का कशा पद्धतीनं तुम्हाला नियोजन करायचं आहे. आपल्याशी ड्रीप आहे, ड्रीपनं सुद्धा आपण अलग अलग प्रकारचे वॉटर म्हणजे जे पाण्यातून दिले जाते ते सुद्धा आपण खतं सोडलेलं आहे. तर बघा क्वालिटी छान आहे आपली क्वालिटी. थोडंसं जवळ हे बघू शकता तुम्ही क्वालिटी. हे बघा असे शिसले बिलकुल कांडोकांडी लागलेलं आहे. हे बघा लाग बघा. तर अशी आपली कारली आहे. हे बघा, जेवढे जास्त शेंडे निघेल तेवढी आपली कारली छान आहे. काही आहे गुंडारलेले, पण ते रोग राहतात, काही प्रमाणात रोग राहतात. तर अशा पद्धतीने आपली कारली चालू आहे. वायफुलं कमी आहे. पहिले वायफुलं होते, पण आता वायफुलं कमी आहे. चांगली आपण निगराणी केलेली आहे. आणि खते सोडत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की मला सबस्क्राईब मिळून नाही राहिले. कारण की मी एवढे छान व्हिडिओ काढलेले आहे, सगळं केलेलं आहे, पण सबस्क्राईब नाही, लाईक्स नाही, म्हणून थोडंसं मन नाराज होते. अळीची सुद्धा याच्यावर जास्त दिसत आहे, तर अळीचे सुद्धा लक्ष ठेवा सगळं डावणी रोगावर सुद्धा. धन्यवाद. हा झाला आपला कारलीवरील व्हिडिओ. जर नंतरचे व्हिडिओसुद्धा टाकणार आहे, पण तुम्ही मागील व्हिडिओसुद्धा पाहू शकता. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.